तुमच्या सगळ्याच्या सासरवाडीत कळालं असेल की म्हणजे कसं आहे, आमच्या इतरापेक्षा तुम्ही नशीबवान आहात. सगळ्यांना शाळा शिकली पण नोकरी तुम्हाला लागली. तुम्ही सगळे साहेब झालो. आजकाल गेल्या काही वर्षापासून आपल्याला आठवत असेल, आपल्या प्रत्येकाच्या घरी वर्षातून किमान 4-5 जण आपले मित्र, नातेवाईक, गल्लीतले पेढे घेऊन येत होते. आमचं पोरग भरती झालं, आमचं MPSC झालं, आमचं महानगरपालिकेत लागलं, आमचं इरिगेशन मध्ये लागलं, आमचं जिल्हा परिषद मध्ये लागलं. गेल्या 10-12 वर्षात ही पेढे यायचं बंद झाले. आणि असल्या काळात तुम्ही नोकरीवर आहात म्हणून तुमचं अभिनंदन, म्हणून तुम्ही नशीबवान आहात. कसं असतंय, अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्या पुढे जाऊन प्रत्येक माणसाला स्वतःची प्रतिष्ठा प्रिय असते. तुम्ही तर साहेब लोक, प्रतिष्ठा डबल. आणि त्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का पोचला, मन दुखावलं, म्हणून तुम्हाला आंदोलनाला उतरावं लागलं. पण मला तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगायची, हे काही खूप जगा वेगळं झालेलं नाही. जे घडलं, हे आंदोलन करावं लागणं हे दुःखद आहे. परंतु माणसाच्या जीवनात अनेक चढउतार येत असतात, सुखदुःखाचे प्रसंग येत असतात, आणि त्या सगळ्यावर मात करून पुन्हा नव्या दमानं आपल्या कर्तव्य पथावर चालत राहणे हे तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. आपण जसे साहेब आहात तसे निवडून आलेले नगरसेवक आणि पदाधिकारी सुद्धा विशेष आहेत. त्यांनाही लोकांनी निवडून दिलेला आहे. ह्या दोघांच्या खांद्यावर ह्या शहराच्या इथल्या 18 पगड जाती धर्माच्या नागरिकाच्या इथल्या गल्ली बोळाच्या विकासाची जबाबदारी आहे. म्हणून ही एका गाडीचे 2 चाक आहेत, समान आहेत. कुणी मोठा नाही, कुणी बारका नाही. एकमेकांना एकमेकाचा सन्मान ठेवून ज्या उद्देशानं आपण इथं आलेलो आहोत, लोकांची सेवा करण्याचा उद्देश हा पार पाडला पाहिजे. काल सखोल अशी चर्चा आपल्या प्रतिनिधींसोबत, ज्यांच्यावरती आपला आक्षेप आहे, त्या नगरसेवक बांधवांसोबत, सगळ्यांसोबत समर्पक आणि परिपूर्ण अशी चर्चा झालेली आहे. चर्चा काल रात्री संपली. तोपर्यंत तुम्ही कार्यालयीन कामकाजाचा वेळ संपलेला असल्यामुळे सगळे घरी गेलेला होतात. मग सगळ्याचं सामूहिक आंदोलन आहे. तुम्हाला सगळ्या समोर ती चर्चा झाली पाहिजे. लोकप्रतिनिधीची भूमिका अधिकाऱ्याला, अधिकाऱ्याची भूमिका लोकप्रतिनिधीला कळली पाहिजे आणि एका समन्वयातून हा विषय संपला पाहिजे. या दृष्टीने आता आपण इथं जमलेलो आहोत. आपली जी आपल्या शहराची, जिल्ह्याची संस्कृती आहे, एक साधी बाब आहे. मी काल आयुक्त साहेबालाही बोलताना म्हणलो की बाबा तुम्ही आलात, आम्ही तुम्हाला चांगलं वातावरण दिलं, प्रोत्साहन दिलं, तर 2च्या जागी 4 संकल्पना तुम्हाला सुचतील. नव्या काही गोष्टी शहरासाठी करावं म्हणून तुम्हाला हुरूप वाढेल, उत्साह वाढेल. परंतु आम्ही तुम्हाला व्यवस्थित वातावरण नाही दिलं तर तुमचा हिरमोड होईल आणि मग कामापुरतं काम होईल.
तसंच नगरसेवक पण निवडून आलेले आहेत, त्यांना नाही सन्मानाची अपेक्षा असते, ती मिळालीच पाहिजे, ती किंबहुना दिली जाते. काही गैरसमज मला वाटतं खूप काही विषय नाही, गैरसमजुतीतून असा प्रकार आपल्या समोर आलाय. तो प्रकार दुर्दैवी आहे आणि आपण सगळेजण मिळून आम्ही पक्ष म्हणून निश्चित काळजी घेऊ की यापुढं ज्यांच्या बुद्धीवर, ज्यांच्या पेनवर आम्हाला आमच्या शहराचा विकासासाठी यशस्वी काम करतील म्हणून आमचा भरोसा आहे, त्या पेनमध्ये ताकद यावी, त्या बुद्धीला चालना मिळावी, सन्मान मिळावा, यासाठीच आम्ही प्रयत्न करू. याची काळजी घेऊ, निश्चितपणे घेऊ. गोपीला एकट्यालाच पटलंय का म्हणतो, सगळे ती दोस्त आहे माझा. एक लक्षात घ्या, हे सगळं गिव्ह अँड टेक आहे. अगदी संसारापासून जग गिव्ह अँड टेकचं आहे. सन्मान द्या, सन्मान घ्या, अशीच जगाची संस्कृती आहे आणि ती जपण्यासाठी आपण प्रयत्न करू. आपल्या नेत्यांनी या लातूर शहराला आणि जिल्ह्याला एक मजबूत सुसंस्कृतपणाचा संस्कार दिलेला आहे, तो जपण्याचं आपलं काम आहे. आदरणीय अमित देशमुख साहेबांचं परवापासून इथं ज्या काही गोष्टी घडतायत त्या सगळ्या गोष्टीवर बारकाईनं लक्ष आहे. त्यांनी सगळी माहिती पदाधिकाऱ्यांकडून, महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्याकडून, अधिकाऱ्याकडून, नगरसेवकांकडून, पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून सगळी माहिती घेतलेली आहे. मी आणि आमचे सन्मान्य जवळगेकर सर, आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांसह तुमच्याशी चर्चा करतोय. आणि तुम्हाला खात्री, तुम्हालाही माहित आहे, कुठल्याही ठिकाणची बेसिस आदरणीय अमित देशमुख साहेबांना आवडत नाही. त्यामुळं जसं शहराध्यक्ष साहेबांनी जाहीर केलंय की उद्या बैठक घेऊ वगैरे, माणूस हा रानावनात कोणी एकेकाळी एकटा एकटा फिरत होता. एकटं जमत नाही की म्हणल्यावर जोडी जोडी झाला, नुसत्या जोडीवर भागत नाही म्हणल्यावर समाज व्यवस्था आली, सहजीवन आलं. सहजीवन यशस्वी व्हावं म्हणून कायदे आले, नियम आले, देव मानणं आलं, कुणाची तर भीती मानणं आलं, आदर सत्कार आला. जसे प्रसंग येतात तसे कायदे बनवले जातात, आचारसंहिता बनवली जाते, नियम बनवला जातो. आता प्रसंग आलाय त्याच्यामुळं त्या पद्धतीनं आचारसंहिता बनवली जाईल. त्यासाठी काही पूर्ण 22 पानं लिहायची गरज नाही, समजून घ्यायचा विषय आहे. पण ती बसून आम्ही सांगोपांग चर्चा उद्या परवा काँग्रेस भवनला बसूनही आम्ही पक्ष पातळीवर करू. आपण सुद्धा बसा, चर्चा करा. आणि काल चर्चेत आयुक्त साहेब, महापौरताई यांच्या उपस्थितीत जसं सभापती साहेब, किरण सर, आपले अमोल भैया, संतोष भैया समर्पक भूमिका कालही मांडली, आजही मांडले तुमच्या गटनेत्यांनी. दीपक भाई, आपण सगळे बसून एक त्या ठिकाणी समन्वय समिती, पदाधिकारी आणि अधिकारी, आयुक्त साहेब आणि महापौरताई असं मिळून एक समन्वय समिती बनवून, पण नगरसेवकाला जर स्वतःहून काम करत असताना कुठं अडचण आली, प्रशासनाचं सहकार्य मिळालं नाही, तर ते समन्वय समितीकडे मांडतील. अधिकाऱ्याला जर कोणापासून काही अडचण आली तर ते सुद्धा समन्वय समितीकडे मानतील आणि समन्वय समिती त्याचं निराकरण करेल. त्याची अशा पद्धतीची मी हमी देतो आणि तुमचा सन्मान राखला जाईल, कारण आम्हाला तुमच्याकडून शहराचं काम करून घ्यायचं. आमचं कर्तव्य आहे तुमचा सन्मान राखणं. म्हणून अत्यंत विश्वासानं आणि ठामपणानं आपण जो लोकशाहीनं कायद्यानं दिलेला अधिकार आहे त्या पद्धतीनं जसं अधिकारानं हक्कानं आंदोलन केलं तसं मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. आदरणीय अमित देशमुख साहेबांचं या सर्व घटनेवर पूर्ण लक्ष असल्यामुळं आणि साहेब आपले कोणतीही गोष्ट विसरत नाहीत.
कोणतीही गोष्ट लूज घेत नाहीत. वंचितच्या वतीनं सुद्धा आता त्यांचे प्रतिनिधी संतोष सूर्यवंशी साहेब सुद्धा आलेले आहेत पदाधिकारी म्हणून. गटनेत्यांनी तर बोललेलं आहे. आम्ही दोन्ही पक्ष या ठिकाणी या गोष्टीची काळजी घेऊ. आपण अत्यंत विश्वासानं हे आंदोलन आता इथून पुढे स्थगित करावं. मी संपवावं म्हणत नाही, स्थगित करा. जर भविष्यात कधी पुन्हा, आम्हाला खात्री आहे पुन्हा कधीच तुम्हाला आंदोलनाची गरज पडणार नाही, पण दुर्दैवानं कधी पडली पुन्हा तुम्हाला आंदोलनाचा रस्ता मोकळा राहील. पण आम्ही खात्रीपूर्वक लिहून द्यायला तयार आहोत माझ्या हस्ताक्षरात की तुम्हाला गरज पडणार नाही. कारण माझ्या नेतृत्वावर आणि नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवर, निर्णय क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा आणि तुमचं आंदोलन स्थगित करा. धन्यवाद.